रिक्षा व्यवसाय टिकवण्यासाठी भाडेवाढ करावी, कॉमन मॅन संघटनेची मागणी। एकीकडे महागाईने कळस गाठलेला असताना जनतेच्या सेवेत अहोरात्र कार्यरत असलेल्या 3 असनी प्रवासी रिक्षा चालकांकडे शासनाने दुर्लक्ष केले असून रिक्षा व्यवसाय टिकवायचा असेल तर भाडेवाढ करावी अशी मागणी कॉमन मॅन 3 निरीक्षक चालक आणि असंघटित क्षेत्र कामगार संघाच्या वतीनं आज प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी बोलताना कॉमन मॅन संघटनेचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी गेल्या कित्येक वर्षापासून 3 असने रिक्षा ही सार्वजनिक व्यवस्थेचा एक प्रमुख घटक बनलेली आहे। अत्यंत प्रामाणिकपणे 3 असने प्रवासी रिक्षा जनतेच्या सेवेत अहोरात्र कार्यरत आहे। मात्र या घटकाकडे शासनाने संपूर्ण दुर्लक्ष केलं आहे। इंधन दरबारीबरोबरच रिक्षा देखभालीच्या किमती वाढत आहेत। त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील गगनाला भिडले आहेत। याचा सर्व परिणाम रिक्षा चालकांना उदरनिर्वाह करण्यात अडचणी निर्माण होतोय। त्यामुळे रिक्षासाठी पहिल्या टप्प्याकरिता 32 आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 25 इतकी भाडेवाढ मिळावी। अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात कारवाई करावी। स्क्रॅप केलेल्या रिक्षा पुन्हा रस्त्यावर व्यवसायात आहेत यांची खातरजमा करावी आणि आर्थिक महागाईने गेलेल्या रिक्षा चालकांचा व्यवसाय अखंडित चालू ठेवावा अशी मागणी यावेळी बाबा इंदुलकर यांनी व्यक्त केली। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रमुख घटक असणारा 3 असनी प्रवासी रिक्षा चालक आणि व्यवसाय 50 वर्ष आम्ही ज्या ठिकाणी शासनाची यंत्रणा आणि ज्या वेळेला पोहोचू शकत नाही असे रात्री अपरात्री आम्ही सेवा देतो। आम्ही सोडून या महाराष्ट्र शासनाला सगळे लाडके, फक्त रिक्षा चालक लाडका नाही। शासनाच्या धोरणामुळे आणि RTO ऑफिसच्या अनास्थेमुळे आज रिक्षा चालक भिकेला लागलाय। अरे तुम्ही 10 वेळा पगारवाढ घेता, 4 वर्षातनं एकदा आम्हाला रिक्षा भाडेवाढ वाढवून द्या आणि अवैध प्रवासी वाहतुकीवर कडक कारवाई करा आणि प्रामाणिकपणे रिक्षा काम करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या माणसाला 12 तास काम केल्यानंतर त्याचं कुटुंबाचं पोट भरावं एवढे पैसे कमवायची संधी आम्हाला मिळवून द्या, अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही RTO दिलेलं आहे। यावेळी या बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासह संघटनेचे संजय भोळे, चंद्रकांत अवतारी, उदय इनामदार, शैलेश नाळे, श्रीकांत पाटील, अनिल ओतारी, जाफर मुजावर, निलेश रणदिसे, संतोष पैठणकर, अविनाश दिंडे यांच्यासह रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना।